जय हिंद. नमस्कार मित्रांनो. मुंबईकरांना नुकतीच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची म्हणजे अटल सेतूची भेट मिळाली आहे. दरम्यान दक्षिण मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यास सक्षम असलेला मुंबई कोस्टल रोड प्रकल्प देखील लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी लिंक दरम्यानच्या 10.58 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. प्रकल्पाचे आतापर्यंत 84% एवढे काम पूर्ण झाले आहे. पण प्रिन्सेस स्ट्रीट मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानच्या कोस्टल रोडचा बराचसा भाग आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांतर्गत वरळी येथील थडानी जंक्शन ते मरीन लाईन्स या दरम्यान बोगदा तयार केला जात आहे. हा संपूर्ण प्रकल्प मुंबई महानगरपालिका तयार करत आहे. या वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतच्या बोगद्यात एकूण 10 क्रॉस सेजेस तयार करण्यात आले आहे. म्हणजेच इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये प्रत्येकी 300 मीटर अंतरावर हे क्रॉस सेजेस बांधण्यात आले आहे. इमर्जन्सीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना याचा वापर होणार. या सेजेसची एकूण लांबी 11 ते 15 मीटर एवढी आहे. यातील काही सेजेस प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तर काही सेजेस वाहनांना बाहेर काढण्यासाठी असतील. खरंतर कोस्टल रोड हा समुद्रालगत बांधला जाणारा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत तयार होत असलेले हे बोगदे पहिल्या टप्प्यात सुरू होणार नाहीत. जेव्हा संपूर्ण प्रकल्प सुरू होईल तेव्हा हे बोगदे सुरू होणार आहेत. या बोगद्यात प्रत्येकी 100 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच बोगद्याबाहेरील रस्त्यावर 300 मीटर अंतरावर कॅमेरे आहेत. इमर्जन्सीमध्ये संपर्क साधण्यासाठी बोगद्यात प्रत्येक 50 मीटर अंतरावर पब्लिक ॲड्रेस स्पीकर आहेत. बोगद्यातून प्रवास करताना एखाद्या वाहनाला आग लागली तर तेवढी आग सहन करण्याची कॅपॅसिटी बोगदा व भिंतींमध्ये आहे. हा बोगदा 4 मजली इमारतीची उंची असणाऱ्या मावळा बोगदा बोरिंग मशीनने तयार करण्यात आला आहे. बोगदे गिरगाव चौपाटी व मलबार हिलच्या खालून तयार करण्यात आले आहेत. यातील एका बोगद्याची लांबी 3.45 किलोमीटर एवढी आहे. संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पाचा विचार केला असता आतापर्यंत 84% एवढे काम पूर्ण झाले आहे. तर मित्रांनो, तुमचे याविषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा. व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.